MPSC किंवा तलाठी भरती या परीक्षांसाठी एक महत्त्वाचा घटक आज आपण पाहणार आहोत, जलविद्युत प्रकल्प. जोड्या जुळवा असा प्रश्न 2024च्या ग्रुप सीच्या प्री एक्झाममध्ये आला होता. प्रश्न काय होता? तर प्रश्नामध्ये एका कॉलममध्ये जिल्हे दिले होते आणि दुसऱ्या कॉलममध्ये जलविद्युत प्रकल्पांची नावं दिली होती. जलविद्युत प्रकल्प म्हणजे धरणांवरच ते असतात. तर यांच्या जोड्या लावायला सांगितलेल्या. सोलापूर, सातारा, रायगड, सांगली, कन्हेर, भिरा, वारणा, उजनी अशी काही नावे दिली होती. तर यांच्या योग्य जोड्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी हे नावाचं धरण आहे. सातारा जिल्ह्यात कन्हेर, रायगड जिल्ह्यात भिरा आणि सांगली जिल्ह्यात वारणा. हा फॅक्च्युअल डाटा आहे. हा तुम्हाला भूगोलाच्या दृष्टीने लक्षात राहायला पाहिजे. याच्यावरच आधारित आपण या योग्य जोड्यांबरोबर ॲडिशनल अशी माहिती पाहूयात. त्यामध्ये आपण ते जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत त्याविषयी माहिती बघू. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हा प्रकल्प भीमा नदीवर आहे, म्हणजे उजनी हे धरण भीमा नदीवर आहे. सातारा जिल्ह्यातील कन्हेर हा प्रकल्प आहे वेण्णा या नदीवरती. रायगड जिल्ह्यामध्ये असणारा भिरा हा प्रकल्प मुळा या नदीवर आहे. या ठिकाणी मुळा या नदीचं पाणी या प्रकल्पासाठी वळवलेलं आहे. त्यानंतर सांगली या जिल्ह्यातील वारणा हा प्रकल्प वारणा नदीवर आहे. असेच काही ॲडिशनल आपण जोड्या पाहूयात. त्याच्यामध्ये कोयना हे धरण आहे सातारा जिल्ह्यात. राधानगरी हे धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यात. वैतरणा हे धरण आहे ठाणे किंवा पालघर या जिल्ह्यात. तिलारी हे धरण आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात. जायकवाडी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.